सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपलाय, जेवणाची व्यवस्था केली आहे, जेवायला चला म्हटलं. तर काय मला इथं तुम्ही जेवण करायला बोलवलं? अरे शायराचा सत्कार लिहिता आणि एका शायराचा सत्कार करून कार्यक्रम बंद करता. चूक झाली त्याबद्दल माफी माग. अरे तुझी माफी मागल्याने माझा इथे झालेला अपमान तू निघणार आहे काय? झालं गेलं विसरून जा आणि जेवण करायला चला. डोळ्याने सुतावीन बळव्या. अरे माझ्या घरी खायला अन्न नव्हतं का जो तुमच्या दारात आलोय मी? बापरे, केवढा मोठा माझा अपमान झाला, केवढी मोठी माझी हजू झाली आणि हा म्हणतोय जेवण करायला चला. आणि हे सगळं होतंय ह्या गंगाराममुळे. हा शाहीर का रे? हा शाहीर? अरे खरा शाहीर मी हो मी. अरे माझ्या बापाने याच्या बापाला शायरकी शिकवली आणि आमच्या घराण्याची शायरकी याच्या घरात गेली. नाव माझं आणि गाव मात्र याचा झाला. गुणवंत्या कायची कलाट वाजवते रे, कोंबडा पिपाडी वाजवते ना, मामा मामीले नाचवते. अरे खरी कलाट मी वाजवतो मी. इथे कलाटवर सूर छेडले अशा मेनका उर्वशी रंबा नाचत येत होत्या. इथे डबावर थाप दिली आणि आपल्या पोवाड्याला सुरुवात केली अशा जलधारा चरचर. एवढा पावर होताय माझ्या तमाशात. हा सांगतोय मला, मोठ्यानं सांगून राहिला आई बापांची सेवा करा, आई बापांची सेवा करा. गंगाराम, अरे प्रत्येक मुलाने जर का आपल्या माय बापांची सेवा केली असती तर हे मोठे मोठे वृद्धाश्रम काढावाच लागले नसते. आणि मोठ्याने ते काय शिवाजी महाराज सांगून राहिला. अरे शिवाजी महाराज कुणाला कळलेत का जो तू सांगण्याचा प्रयत्न करतोय? गंगाराम, अरे शिवाजी महाराज सांगू थकलेत. बाबडीच्या काठ्याची तलवार बनवली असती, पळसाच्या पानाची ढाल बनवली असती आणि हा माझा मराठी माणूस एक झाला असता तर महाराष्ट्रात काय अख्ख्या भारतावर मराठी गाजवली असती. कळलं? कुणाच्या डोक्यात घुसलं तो तू घुसवण्याचा प्रयत्न करतो आहेस आणि मोठ्याने आई बाबांच्या सेवेचा मंत्र देऊन राहिलास ना गंगाराम. अरे बघणार आहे मी, तुझ्याही पोटी एक मुलगा आहे, तो तुझी किती सेवा करणार आहे बघणार आहे गंगाराम. मारणार नाही आहे मी आणि माझ्या इथे झालेल्या अपमानाचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही. गंगाराम, अरे संबळावर जेवढे ठेके पडित नाहीत ना तेवढे दुःख मी तुझ्या दारात आणून उभा करेन. देवाच नाव सांगेन, शाहीर दीनानाथ.